सर्व एकच पर्व ओबीसी सर्व धनगर वंजारी हे सगळे हमाली करण्यासाठी कामगार मंडळ आलेली आहेत, बंजारा कंपनी आहेत, झोपडपट्ट्यामध्ये 50% भटके विमुक्त आहेत. त्यामुळं 5-50 लाख जे आहे ओबीसी बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये राहत आहेत. त्यामुळे जर हे आंदोलन मुंबईमध्ये जर ओबीसीने चालू केलं तर मुंबईची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरी आहे. म्हणून माझी विनंती आहे सरकारला की आपण आमच्या ज्या मागण्या आहेत, हे आंदोलन आमच्या मागण्या काय आहेत आमच्या, की एक तर कुठल्याही परिस्थितीत जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत, कुणबी दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत. कुणबी म्हणून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये ही आमची मागणी आहे. एकही दाखला आम्हाला मान्य नाही. शिंदे समितीने जे काय त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत, बोगस आहेत, सगळ्या खाडाखोड केलेल्या आहेत आणि दमदाट्या करून अधिकाऱ्यांना दमदाट्या करून त्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशी सुद्धा केली गेली पाहिजे अशी सुद्धा मागणी आमची आहे. त्यामुळं हा जो विषय जो आहे कुणबी दाखले देऊन त्यांना ओबीसीमध्ये समावेश करायचा हा विषय आम्हाला मुळीच मान्य नाही. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे अनेक आयोगाने सिद्ध केलेलं आहे. अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे. आता हा जो गायकवाड कमिशन जे आहे त्यांनी जे आकडेवारीची सादर केली होती ती सुप्रीम कोर्टानं साफ फेटाळलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही. त्याचप्रमाणे गायकवाड कमिशनमध्ये कुणबी मराठा समाज हा कुणबी आहे म्हणतो ओबीसी आहे हे सुद्धा म्हणणं जे आहे हे सुद्धा म्हणणं सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेलं आहे. आणि त्यामुळं हा जो प्रयोग सुरू आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला पुन्हा मागासवर्गीय करायचं आणि पुन्हा सर्वेक्षण करायचं हा जो प्रकार जो सुरू आहे हा आम्हाला मुळीच मान्य नाही आहे. आणि एकदाचा हा विषय संपलेला विषय आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार संपलेला विषय आहे तो तुम्ही पुन्हा सुरू करणार असाल तर आम्हाला त्या संपूर्ण प्रक्रियेला जे आहे आम्हाला कोर्टात आव्हान दिल्याशिवाय आम्हाला दुसरा मार्ग आमच्याकडे नाही. आमच्या आंदोलनाची मागणी ती सुद्धा आहे की शिंदे समिती बरखास्त करा, तिला स्थगिती द्या. मागासवर्गीय आयोग जो आहे तो या ठिकाणी हायजॅक केलेला आहे. त्या ठिकाणी ओबीसीचे अध्यक्ष होते त्यांना काढण्यात आले. त्याचप्रमाणे ओबीसीचे सदस्य होते त्या मागासवर्गीय आयोगावरती त्यांनाही हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्यामुळं हा सगळा प्रकार जो आहे हा भयानक प्रकार आहे. यापुढे असं महाराष्ट्रात कधी घडलं नाही की एखादा आयोग हायजॅक करायचा. एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी संपूर्ण आयोगच मराठाकडून टाकायचा. म्हणजे ह्या आयोगाचं मराठाकरण हे जे करण्यात आलेलं आहे याला आमचा साफ विरोध आहे. ज्या नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत आता सुनील शुक्रे जे आहेत त्यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून केलेली आहे. ते तर जरांगे साहेबांच्या व्यासपीठावरती ते त्यांना सर म्हणत होते. म्हणजे मराठा आरक्षणाचे ते पाठिंबा देणार होते. त्यांनाच आता अध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे हे चुकीचं आहे. हे न्यायालय सामायिक धरून नाही आहे. त्याचप्रमाणे ज्या 3-4 नियुक्त्या केलेल्या आहेत ज्या ओबीसीचे हाके असतील त्यानंतर बाकीचे सगळे सदस्य जे आहेत त्या सगळ्यांना बाहेर काढून त्या ठिकाणी ज्या नियुक्त्या केल्या गेल्या त्या सगळ्या मराठा समाज नियुक्त्या केल्या गेल्या. आणि अशा तऱ्हेने मराठा समाजाच्या सदस्यांच्याकडून पुन्हा मराठा समाजाचा अहवाल घ्यायचा की मराठा समाज पुन्हा मागासलेला आहे हा प्रकार जो आहे निंदनीय आहे. आणि ह्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत कोर्टामध्ये आव्हान देणार आहे. आयोगाची मुदत 6 महिने संपायला असताना नवीन नियुक्त करायचं नाही असा आयोगाचा कायदा सांगतोय. आणि त्यामुळे ह्या नियुक्त्या सुद्धा बेकायदेशीर आहेत आणि म्हणून अशा आयोगाच्या अहवाल फिक्सिंग करून घ्यायचा हे आम्हाला मुळीच मान्य नाही. त्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही चॅलेंज करणार आहोत. ह्याची सरकारने गंभीरपणे नोंद घ्यावी. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की आमची जातनिहाय जनगणना जी आहे ही जातनिहाय जनगणना सरकार का करत नाहीये आम्हाला कळत नाही. 500 कोटीमध्ये बिहारने जातनिहाय जनगणना पूर्ण केली ना. आता फक्त मराठा समाजाचा 20 दिवसात अहवाल घेण्यासाठी 360 कोटी सरकारने दिले. आणि मराठाचे ह्या संपूर्ण मराठासहित सगळ्या समाज जातनिहाय जनगणना करायला 500 कोटीची अवस्था आहे. ते पैसे सरकारकडे नाही. सरकार का निर्णय घेत नाहीये. म्हणून जोपर्यंत आता हा जातनिहाय जनगणनेचा निर्णय सरकार करत नाही तोपर्यंत ओबीसीचं आंदोलन जे आहे ते मुळीच थांबणार नाही. काही वाटेल ते झालं तर आंदोलन आता थांबणार नाही. सरकारनं निर्णय घ्यावा. जातनिहाय जनगणनेचा निर्णय करत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. आता दुसरा विषय असा आहे की ज्या काही निधी जो आहे तुम्ही मराठा समाज दिलेला आहे जवळजवळ 18-19 हजार कोटीचा निधी जो आहे तो तुम्ही दिलेला आहे. 70,000 मराठा समाजाला तुम्ही 15-15 लाख बिनव्याजी दिलेला आहे.
तुम्ही आम्हाला का देत नाही, का देत नाहीये, भटक्या मुलांना का देत नाहीये, बारामुलं का देत नाहीये, हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळं हे आमचं आंदोलन जे आहे, हा निधी जो आहे, हा निधी सुद्धा जेवढा तुम्ही मराठा समाज दिलेला आहे तेवढा निधी जो आहे, निदान तेवढा तरी निधी जो आहे तो आम्हाला दिल्याशिवाय आमचं आंदोलन आता थांबणार नाही. काही झालं तरी आता सरकारला, म्हणजे आमच्या भाषेत सुद्धा त्यांच्या भाषेत, तर सरकारला आमच्याकडून सुद्धा आता सुट्टी नाही आहे. त्यामुळे सरकारला आता निर्णय घेणे भाग आहे. आत्ताशी मिटिंग केलं, आम्हाला आश्वासित केलं, आम्ही त्यांचा आभार मानलेला आहे. परंतु प्रत्यक्षात कारवाई जी आहे, प्रत्यक्षात कारवाईमध्ये काही झालेली नाही. जे आदिवासींना, ते धनगर समाजाला ही गोष्ट करून किती वर्ष झालेली आहे, ते तुम्ही करत नाहीये. मेंढपाळांचे प्रश्न आहेत, बाकी सगळ्यांचे प्रश्न आहेत, भटक्या मुक्तांचे प्रश्न, ऊसतोड कामगारांचे प्रश्न आहेत, हे सगळे आता धसाच जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत जो आहे, तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते 20 तारखेला सुरू होणार आहे. ते सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्याशिवाय ते आमचं आंदोलन थांबणार नाही. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना ज्या आहेत, ओबीसीच्या संघटना, त्या संघटना सुद्धा या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत. बबनराव तावडेशी माझी चर्चा झालेली आहे, त्यांनी सुद्धा सांगितले की आपल्यालाही आंदोलन जे आहे 20 तारखेपासून सुरू करणं आवश्यक आहे. कारण सरकारला आमचंही दडपण असलं पाहिजे, फक्त मराठाचं दडपण नाही, पण ओबीसीचं सुद्धा दडपण असलं पाहिजे. कारण झालं, सुरू करू. या राज्यामध्ये मराठा समाजाने कधी नव्हे ते एक मोठं आंदोलन जे आहे, प्रचंड मोठं आंदोलन जे आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून दाखले देऊन, कुणबी समाजाचे सरसकट दाखले देऊन ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करावा, या मागणीसाठी प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे. मोठमोठ्या लाखांच्या सभासुद्धा या ठिकाणी होत आहेत. आणि महाराष्ट्र सरकारवरती त्यांनी प्रचंड मोठं दडपण जे आहे ते या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि एकीकडे महाराष्ट्र सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे, सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही, अशा प्रकारचा शब्द आम्हाला शिंदे सरकार, त्यामध्ये फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, सगळ्या पक्षांचे नेत्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. पण तरीसुद्धा दुसरीकडे मराठा समाजाचे नेते आता आम्हाला 54 लाख नोंदी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. आणि रक्त नात्याच्या नियमाप्रमाणे त्यालाही त्याचा लाभ मिळण्याप्रमाणे जवळपास 2 कोटी समाजाला जवळपास या सवलती मिळतील, अशा प्रकारच्या वल्गना ज्या आहेत ते मराठा समाजाचे नेते जाहीरपणे माध्यमाच्या माध्यमातून करत आहेत. आणि त्याच्यामुळे हा 2 ते 2.5 कोटी असलेला समाज जो आहे तो जर या ओबीसीमध्ये आला तर ओबीसीच्या आरक्षणाचे 3-13 झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या गरीब समाज जो आहे त्याचं जे हक्काचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेतल्याशिवाय हा समाज राहणार नाही, अशा प्रकारची भावना जी आहे ती समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये झालेली आहे. नुकतंच आता जरांगेंनी महाराष्ट्र शासनाला आव्हान दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही 3 कोटी मराठा समाज जो आहे तो 20 तारखेला मुंबईमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करून 3 कोटी समाज या ठिकाणी येणार आहे. आणि जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीमध्ये जोपर्यंत दाखले संपूर्ण मिळत नाहीत तोपर्यंत ते आंदोलन जे आहे ते मागे घेणार नाही आहेत. आणि संपूर्ण मुंबईची जी अर्थव्यवस्था जी आहे, संपूर्ण व्यवस्था जी आहे, कायदा सुव्यवस्था जी आहे, त्या ठिकाणी बोजवारा उडवायचा जो आहे तोही इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे इतकं मोठं दडपण जे आहे ते या सरकारवरती त्याने निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळं यापूर्वी सुद्धा सरकारने रात्री बेरात्री GR काढून शिंदे समिती नेमून अशा प्रकारे त्यांच्या दडपणाला बळी पडलेले आम्ही या ठिकाणी झालेलं आहे, पाहिलेलं आहे आणि घडलेलं सुद्धा आहे. आणि अशी त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा सुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ओबीसी समाज हे सगळं फक्त स्वस्थ बसून शांतपणे पाहत बसणार नाही आहे. कारण ओबीसी समाज सुद्धा आता जागा झालेला आहे, त्याला त्यांच्या हक्काची हे झालेली आहे. ते गरीब समाजाचं आरक्षण आहे, मराठा समाज प्रस्थापित आहे, धनदानगे त्या सत्ताधीश आहेत, सगळ्या त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने त्यांच्या दबावाला जर झुकलं तर मग ओबीसी समाजाकडे काय पर्याय आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाने आता असाच निर्णय केलेला आहे की जर मराठा समाजाचं पुन्हा एक मोठं आंदोलन 20 तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल तर त्याच दिवशी त्याच वेळी या संबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखांच्या संख्येने जे आहे
त्या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा उपोषण सत्याग्रह जे काय आंदोलन जे काय आयुध दिलेले आहेत आम्हाला घटनेमध्ये ते सगळ्यांचा वापर करून शांततेच्या मार्गानं ओबीसीचं सुद्धा आंदोलन जे आहे ते 20 तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं या सरकारला पाहायला मिळेल. हे आमचं आंदोलन जे आहे हे आमचं आंदोलन सरकारच्या विरोधात आहे. हे आंदोलन आमचं कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की हा आमचा तेलीमाळी सारी गोष्टी गरीब हा गरीब धनगर होणार हा गाव कसा बाहेरचा हा गरीब समाज आहे यांच्या वंजारी समाज आहेत ऊसतोड कामगार आहे यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे बाधा येता कामा नये त्यांचं हिसकावून घेऊ नये हीच आमची काही भूमिका आहे. वास्तविकता मराठा आरक्षणाला कधीच आम्ही विरोध केला नाही कुठल्याच समाजाने विरोध केलेला नाहीये. जे काय 50% वर तर ओपन कॅटेगरीतलं जे आहे जे देवेंद्र फडणवीस सरकारने जे देऊ केलं होतं जे राणे कमिटीने देऊ केलं होतं ते त्यांना द्यायसाठी आमचं आजी म्हणा नाही आहे. त्याप्रमाणे आज मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळत आहे का तर त्यांना मिळत आहे. आता तर कुठलं मिळत आहे त्यांना तर EWS आरक्षण त्यांना आज मिळत आहे. त्या ठिकाणी 10%पैकी 8.5% आरक्षण जे आहे ते एकटा मराठा समाजाने घेतलेलं आहे. हे रेकॉर्ड जे आहे मंत्र्यांनीच जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे EWS आरक्षण जे आहे ते जर कमी पडत असेल तर ते वाढवून घेण्यासाठी जे काय प्रक्रिया असेल ती मराठा समाजानं करायला आमचं काही म्हणणं नाही. सरकारने ती प्रक्रिया पूर्ण करावी. त्या ठिकाणी केंद्रात तुमचं राज्य आहे आणि घटना दुरुस्ती करून झालेलं घटनात्मक आरक्षण ते आहे आणि अशा प्रकारे ते आरक्षण मिळत आहे. आता सरकार म्हणत आहे की जे आता क्युरिटी पिटिशन जे आहे क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते आरक्षण जे आहे मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टात जे आरक्षण गेलेलं आहे ते परत मिळवण्याचं जे आहे तो शब्द शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिवरायाची शपथ घेऊन त्या ठिकाणी मराठा समाज दिलेला आहे. परंतु त्या शपथेला मराठा समाजानं वाटाण्याचे अक्षर लावले आहे कारण त्यांची मागणी ठामच आहे की आम्हाला कुठल्याही पैशी कुणबी दाखले देऊन सरसकट मराठा समाजाला या ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं हीच एक मागणी ते लावून धरलेली आहे. ते जे क्युरिटी पिटिशन आहे बाकी सगळे त्यांची शपथ आहे सरकारचे बाकी जे प्रयत्न आहेत याला ते मुळीच मान्यता दिलेली आम्हाला दिसत नाही. आता हे जे आंदोलन जे आहे 20 तारखेपासून हे जसं इतर जिल्ह्यामध्ये तसं मुंबईमध्ये सुद्धा ह्या ओबीसींचं आंदोलन सुरू होणार आहे. जर मराठा समाजाला आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये परवानगी या सरकारने दिली तर मात्र आम्हाला ओबीसी नाही अशा प्रकारची परवानगी या सरकारला द्यावीच लागेल. कारण मराठाला परवानगी द्यायची आणि ओबीसीला असं होणार नाहीये. मराठा समाज या ठिकाणी या आंदोलनासाठी 10 लाख गाड्या घेऊन येणार आहे असं जाहीरपणे माध्यमांमध्ये सांगितलं गेलेलं आहे. वास्तविकता 10 लाख गाड्या ज्या आहेत एवढा श्रीमंत जो आहे तो ओबीसी समाज नाही आहे. आमच्याकडे 10 लाख वगैरे गाड्या असं काही नाही आहे तेवढी श्रीमंती आम्हाला अजून यायची आहे. 10 लाख गाड्यांचं निदान पेट्रोल डिझेल म्हणलं तर ते 100 कोटीच्या आसपास जात आहे. इतक्या कोट्यावधींचा खर्च करणे इतकी श्रीमंती जी आहे ती आमच्या ओबीसीमध्ये आलेली नाही आहे काय. आणि म्हणून आमच्याकडे जे काही वाहन साधन आहे ते आमचे बेलदार समाज आहे आमच्याकडे गाढवं आहेत. त्या गाढवावर बसून गाढवं घेऊन आमचे बेलदार मंडळ या ठिकाणी येऊ शकतील. शेतकरी आहेत आमचे बैलगाड्या घेऊन येऊ शकतील. आमच्याकडे काही पायी दिंड्या करून सुद्धा आमचे ओबीसी मंडळी जे आहेत ते मुंबईकडे येऊ शकतील. आणि त्यामुळं मुंबईमध्ये जे आहे मुंबईमध्ये स्वतः प्रत्यक्षात मुंबईमध्ये आगरी कोळी कुणबी त्यामुळे ओबीसीला दुखवण्याची हे जे आहे ते सरकार घेणार नाही. कारण 60% ओबीसीचा विरोधात गेला तर कुठलं सरकार जे आहे या ठिकाणी सत्तेवर येऊ शकत नाही. जर सत्ता यांना परत मिळवायची असेल तर ओबीसीना विश्वासात घेऊन ओबीसीना जे काय पाहिजे ओबीसीच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या त्यांना मान्य कराव्याच लागतील. कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का जो आहे तो आम्ही लावू देणार नाही. सरकारनं लावू नये तेवढी हिंमत सरकारने करू नये. आणि जर तशा प्रकारचं ह्या मराठा समाजाचं आंदोलन दचका घेऊन दडपण घेऊन जर काय सरकार निर्णय केला तर मात्र 24च्या निवडणुकीमध्ये सरकारला जो आहे घरचा रस्ता दाखवल्याशिवाय हा ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की मराठा समाजासाठी आम्ही फेब्रुवारीमध्ये स्वतंत्र जे विशेष अधिवेशन घेऊ त्या संदर्भात ओबीसी जनमोर्चाची भूमिका काय. अधिवेशन घ्यायचं असेल मग एका समाजासाठी का फक्त मराठा समाज अधिवेशन कशासाठी तुमचे आमदार जास्त आहे म्हणून
आमचे आमदार कमी आहेत म्हणून तुम्ही असं करताय का? त्या शेवटी ओबीसीच्या मागण्या आहेत ना, त्यासाठी अधिवेशन बोलवा. धनगर समाज एसटी समाजाचा प्रश्न आहे, बंजाराचा प्रश्न आहे, धोबी समाजाचा प्रश्न आहे, महारा बंद प्रश्न आहे. मग तुम्हाला अधिवेशन बोलवायचं आहे तर मग सगळ्या समाजासाठी अधिवेशन बोलवा. सगळ्यांचा तुम्ही विषय सोडवा ना. फक्त मराठा समाजाचं हे आहे, ऊसतोड कामगाराचे प्रश्न तुम्ही तसे पेंडिंग आहेत, त्या सगळ्या प्रश्नासाठी सुद्धा अधिवेशनामध्ये चर्चा व्हायला पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. सर, काल हरिभाऊ राठोडांनी जरांगेंची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे की 100% मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेतलं जाऊ शकतं कायदेशीररित्या. त्यामुळे काय बोलतात? हे पण असं आहे की या आपल्या ओबीसी समाजातल्या काही नेत्यांना फोडाफोडी हे सगळं सुरू आहे सगळं विषय. त्यामुळे हे सगळं कोण काय बोलतं, हे ओबीसीना ही जी भूमिका जी आहे ही भूमिका ओबीसीना मुळीच मान्य नाही आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यायचं. ही भूमिका ओबीसी समाजाला मुळीच मान्य नाही, पण ती कुणाची बी असू द्या. त्यामुळे ह्या भूमिकेला ओबीसी समर्थन करत नाही. त्यांनी फॉर्म्युला देखील सांगितलाय कशा पद्धतीनं ते. बघा कसं आहे, ते भांट्या कमिशनचा जे रिपोर्टचा तो काय ते अहवाल घेता येते. भांट्या कमिशनचं 37% जे पॉप्युलेशन जे दाखवलेलं आहे ते बोलच आहे, ते आपल्याला मुळीच मान्य नाही. अहो 52% 1931 साली ह्याची लोकसंख्या झालेली आहे ओबीसींची. आता ती वाढणार का कमी होणार? ती कमी कशी होणार आहे ती काय? त्यामुळे त्याला काही आधार नाही आहे आणि ते कुणाचं मान्य होणार नाही. ज्या पद्धतीने मराठा आणि ओबीसी हा सगळा वाद सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते सगळे एकत्र आलेले आहेत. ओबीसी समाजातून एक अशी मागणी येते की आता ओबीसी नेत्यांनी स्वतःची स्वतंत्र एक राजकीय भूमिका जाहीर करून राजकीय वाटचाल सुरू करावी. तशा मागण्या देखील झालेल्या आहेत. त्या संदर्भात काय? जर ओबीसीवरील अन्यायाची ही मालिका अशीच सुरू राहिली आणि जर मराठा समाजाच्या दडपणाखाली येऊन सरकारनं असं काय पाऊल उचललं की ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्यांना घुसवलं, तर मात्र ओबीसींना अशा प्रकारे राजकीय पर्याय उभा केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. आणि त्यावेळी मात्र महाराष्ट्रात सगळे ओबीसी समाजाचे नेते जे आहेत, ते छोटे छोटे समाज नेते आहेत, सगळे एकत्र करून आम्ही महाराष्ट्रामध्ये राजकीय पर्याय दिल्याशिवाय राहणार नाही. तुमचं आंदोलन कसं असणार आहे? कारण जरांगे पाटील आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार, तुम्ही तुमचं आंदोलन कशा पद्धतीने 20 जानेवारीला? हे पहा असं आहे की 20 तारखेपासून जे आंदोलन सुरू होत आहे राज्यामध्ये ते प्रत्येक जिल्हानिहाय तालुकानिहाय हे आंदोलन जे आहे आमचे हजारो कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी उपोषण जे आहे आंदोलन त्या ठिकाणी ते आंदोलन सुरू करणार आहेत. आणि जोपर्यंत आमचं हे जाती न्यायजनकांना आमचा निधी आणि आमचं आरक्षण जे आहे ते 100% शाश्वती जो पण सरकार मिळत नाही आहे तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते आमचं सुरू राहणार आहे. सर, हिंदीमध्ये आयोगाचं हे जे गठन जे आहे हे बेकायदेशीर आहे. हे घटना धरून सामाजिक न्याय धरून नाही आहे. कारण ज्यावेळी मराठा समाजाचा अहवाल किंवा आरक्षण सर्वेक्षण करायचं असेल त्यावेळी महाराष्ट्र सरकारला त्यांचा अध्यक्ष आणि सदस्य मराठाच का नेमावे लागतात? हे सगळं संशयास्पद आहे. कारण कमिशन हे आम्ही सांगितलं गायकवाड कमिशन हे फिक्सिंग आहे. इट्स अ फॉल ऑन कॉन्स्टिट्यूशन आहे.